ती मीरा जेव्हा तुला तिच्या बाबांकडे घेऊन गेली होती तेव्हा तिथे काही विचित्र घडलं होतं का? हा माया, म्हणजे 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 एखादी अशी खटकण्यासारखी गोष्ट जी तू मला सांगितलेली नाहीयेस? नाही, माझ्या समोर जे घडलं आणि जे काही ते बोलत होते ते तुम्हाला मी सगळं सांगितलं. नीट आठव, तो फेरळा, तो शिवनाथ त्या मीराशी काहीतरी बोलला असेल जे जे तू नीट ऐकलं नसशील मे बी. अहो नाही मॅडम, खरंच म्हणजे आम्ही सगळे होतो तेव्हा आमचं बोलणं चाललेलं. त्यानंतर मी आणि अथर्व जाऊन कारमध्ये बसलो. मग मीरा आणि तिचे बाबा काहीतरी बोलत होते, बस एवढंच झालं. काय? एक मिनिट, म्हणजे तू आणि अथर्व जेव्हा गाडीत बसला होता तेव्हा तो 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 शिवनाथ आणि ती मीरा ते दोघंच एकमेकांशी बोलत होते? हा सॉरी हां, हे सांगणं राहून गेलं तुम्हाला. माया, नाही पण जास्त काही बोलणं नाही झालं. मला तर नीट सांग काय झालं, कळलं? नीट सांग. डोळे कधी कधी दगा देतात. जे दिसतं ते असत नाही आणि जे असतं ते बोलायचंय मला. हां बोला ना बाबू. तू थांब, तू जा. तर तुला माझ्याकडून एक छानसं गिफ्ट आहे. गिफ्ट? बाबा तुम्ही जर मला गिफ्ट देणार असाल ना तर मीच केलंय हे, आणि माझं हेच इंटेन्शन होतं. हे सगळे रामपुरे खूपच भाबडेत. दादा मिळाली ना प्रायव्हसी? Ananya, enough. Okay? Let's change the topic. Okay. By the way, ते गोंधळी रात्री 8च्या सुमारास येतात. हो माहितीये, आणि मी जेवणाची सगळी तयारी करून ठेवलेली आहे. आता त्यांचा उपवास असतो आणि ते गोंधळ झाल्याशिवाय काही जेवत नाही. फक्त सुरुवातीला त्यांना चहा लागेल, तेवढं बघा एकदा. चला, म्हणजे सगळं नियोजन व्यवस्थित झालेलं आहे ना? फक्त आता कार्यक्रमही खूप चांगला व्हायला हवा. ते होणारच आहे, पण फक्त त्याआधी मीराला हळद कुंकू व्हायचंय. मीरा, मी सगळी तयारी करून ठेवली आहे, आपण जाऊया. आई, आय मीन कशाला हे, काय लॉजिक आहे? अथर्व, घरातल्या परंपरा प्रथा याच्यात लॉजिक शोधायचं नसतं, श्रद्धा महत्वाची असते. गोंधळाच्या दिवशी देव घरात येतात, त्यामुळे घरातल्या सुनेने, घरातल्या लक्ष्मीने घराबाहेर पडू नये इतकंच. आई, खरंच हे सगळं करायची गरज आहे का? आय मीन कशाला उगाच तिच्यावर बंधनं? हे बघ अथर्व, मला एवढंच कळतं की प्रथा पाळली गेली नाही तर गोंधळाचं योग्य फळ मिळणार नाही. मी या घरची सून असेपर्यंत मी या प्रथा पाळल्या कशासाठी? या घरावरती, तुम्हा सगळ्यांवरती कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये म्हणून. हा, पण मला तुझ्या संसाराची काळजी वाटते अथर्व. अथर्व, मीरा या घरात आल्यानंतर वेदा बोलायला लागली.
तुझ्यातला आणि वेदामधला दुरावा संपला. मीराला तिची हरवलेली बहीण सापडली. एवढं सगळं चांगलं घडत असताना सुद्धा मला मला तुझ्या आयुष्याची काळजी वाटते अथर्व. ही मुलगी लग्न करून या घरात आलीये, पण तिची काही स्वप्न असतील ना, ती पूर्ण व्हायला नको का? तुम्ही दोघं एकमेकांना नवरा बायको म्हणून कधी स्वीकारणार आहात सांग मला. माझं इतकंच म्हणणं आहे की यापुढे कसलंही अनिष्ट घडायला नको. एक आई म्हणून या घरातली प्रथा पाळली गेली पाहिजे असं मला वाटतं.